दुसरीकडे वैष्णवी हुंडाबळी प्रकरणामध्ये करिश्मा हगवणेचा मित्र निलेश चव्हाण हाच मास्टरमाइंड असल्याची शक्यता वर्तवली जाते। वैष्णवी मृत्यू प्रकरणात त्याचा सहभाग असल्याचं तपास अधिकाऱ्यांनी कोर्टात सांगितलंय। हगवणे कुटुंबियांचे 3 मोबाईल निलेशच्या घरात सापडले, त्यांच्यामध्ये वारंवार चॅटिंग झालं असल्याचं सुद्धा कोर्टात सांगण्यात आलं आणि त्यामुळे निलेश चव्हाणचा पाय आणखी खोलात गेलाय। वैष्णवी मृत्यू प्रकरणात निलेश चव्हाणच मास्टरमाइंड। हगवणे कुटुंबियांचे 3 मोबाईल निलेशच्या घरात। हगवणे कुटुंबीय आणि निलेश चव्हाण मध्ये वारंवार चॅटिंग। वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरून गेला। या प्रकरणात हगवणे कुटुंबातील 5 जण अटकेत आहेत, तर करिश्मा हगवणेचा मित्र निलेश चव्हाणच्याही या प्रकरणात मुसक्या आवळण्यात आल्या। वैष्णवी मृत्यू प्रकरणात हा निलेश चव्हाणच मास्टरमाइंड असण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे। वैष्णवीच्या माहेरच्यांना धमकावल्या प्रकरणी निलेश चव्हाण अटकेत आहे। वैष्णवी मृत्यू प्रकरणात त्याचा सहभाग असल्याचं तपास अधिकाऱ्यांनी कोर्टात सांगितलंय। हगवणे कुटुंबियांचे 3 मोबाईल निलेशच्या घरात सापडले असून त्यांच्यात वारंवार चॅटिंग झाल्याचंही कोर्टात सांगण्यात आलंय। कोर्टात नेमकं काय घडलं त्यावर एक नजर टाकूया। निलेश चव्हाणकडून 3 मोबाईल जप्त करण्यात आल्याची माहिती सरकारी वकिलांनी कोर्टात दिली। हगवणे कुटुंबांचे 2 मोबाईल निलेशकडे होते। निलेश आणि हगवणे कुटुंबात वारंवार चॅटिंग झाल्या। निलेश चव्हाण आणि हगवणे कुटुंबात आर्थिक व्यवहार झालेले आहेत। आरोपी निलेश चव्हाणला 5 दिवसांची पोलीस कोठडी दिली जावी। वैष्णवीचं बाळ निलेशकडे होतं, त्याने बाळाची हेळसांड केली का याचा तपास करायचा आहे असं सुद्धा सरकारी वकिलांनी कोर्टात सांगितलं। निलेश चव्हाणची सर्व चौकशी पूर्ण झाली आहे, एकही मुद्दा शिल्लक नसल्याचा युक्तिवाद निलेश चव्हाणच्या वकिलांनी केला। निलेश चव्हाणला न्यायालयीन कोठडी देण्यात यावी अशी मागणी निलेश चव्हाणच्या वकिलांनी केली। यावर सरकारी वकिलांचा युक्तिवाद कोर्टाकडून मान्य करण्यात आला। आरोपी निलेश चव्हाणला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। वैष्णवीच्या मृत्यूनंतर वैष्णवीचं बाळ निलेश चव्हाणकडे होतं। कसपटे कुटुंबीय बाळ घेण्यासाठी गेल्यानंतर निलेशनं त्यांना बंदुकीचा धाक दाखवत धमकावलं होतं। त्यानंतर पोलिसांच्या तपासात निलेश चव्हाणचे अनेक काळे कारनामे समोर आले। निलेश चव्हाण स्वतःच्या पत्नीचे आक्षेपार्ह व्हिडिओ काढत होता। 3 जून 2018 रोजी निलेश चव्हाणचं लग्न झालं होतं। जानेवारी 2019 मध्ये निलेशच्या पत्नीला बेडरूमच्या सिलिंग फॅन मध्ये छुपा कॅमेरा दिसला। त्यानंतर फेब्रुवारी 2019 मध्ये एसी मध्ये छुपा कॅमेरा दिसला। पत्नीनं जाब विचारल्यानंतर निलेशकडून उडवाउडवीची उत्तरं देण्यात आली। निलेश चव्हाणच्या पत्नीला निलेशच्या लॅपटॉप मध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ सापडले। दरम्यान फरार असताना पोलिसांनी निलेशचा हा लॅपटॉप त्याच्या घरातून जप्त केला होता, त्याचाही तपास सुरू आहे। तपास अधिकाऱ्यांनी निलेशचा या प्रकरणात सहभाग असल्याचं सांगितल्यानं आता त्या अनुषंगाने निलेशचा तपास होणार आहे। त्यामुळे आता निलेश चव्हाण हा चांगलाच कचाट्यात सापडलाय। कैलासपुरी, झी 24 तास, पिंपरी चिंचवड।